नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडनं 2024 साठी मोठ्या जागांसाठी जवळपास 9,000 पदांसाठीची जाहिरात येणार आहे। जाहिरात 100% येणार आहे। त्यांचं शेड्यूल पण आलेलं आहे। तुम्ही शेड्यूल बघितलं नसेल तर एकदा वेबसाईटवर जाऊन बघून घ्या किंवा मी तुम्हाला दाखवतो। सो 9,000 पदांसाठीची जी पात्रता आहे, कोण विद्यार्थी पात्र आहे, कशी असणार एक्झाम, किती टप्प्यात एक्झाम होणार, किती मार्कांना एक्झाम असेल, निवड पद्धती कशी असेल, या सगळ्या गोष्टींची उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, ज्यामध्ये आपण बघणार आहोत जाहिरात कधी येणार, जागा किती असणार आहे, पात्रता निकष काय असेल, म्हणजे पात्रता निकषमध्ये एज लिमिट आणि शैक्षणिक पात्रता काय असेल, परीक्षा पद्धत आणि निवड पद्धती कशी असणार आहे आणि अभ्यासक्रम कोणता असणार आहे। सो थोडक्यात माहिती घेणार आहोत आपण। बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमी कडनं असिस्टंट लोको पायलट, ज्याला आपण ALP म्हणतो, आणि दुसरा टेक्निशियन, ह्या दोन्ही पदांसाठीची बॅच आपण अनाउन्स केली आहे। एकदम कमी फी मध्ये, म्हणजे फक्त 1999 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे। खूप मोठ्या संख्येने ही जाहिरात आहे। सो नक्की तयारी करा। ही तुमची कॉम्पिटिशन ही ऑल ओव्हर इंडिया असणार आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात असणार आहे। सो इथे तयारीमध्ये कुठेच कमी पडता कामा नये। ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यकता वाटत असेल त्या गोष्टी नक्कीच पडताळून पहा आणि अभ्यास करा। ह्या बॅचसाठी तुम्ही लेट्स इग्नाइट अकॅडमीच्या या खालील नंबरवरती कॉल करू शकता आणि माहिती घेऊ शकता। काही शंका वाटते ते व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन कमेंटमध्ये प्रश्न देऊ शकतात। ही एक्झाम जी होणार ती कशी होणार आहे थोडक्यात आपण बघणार आहोत। आता बघा, एक शेड्यूल आलेला आहे। शेड्यूल नुसार सांगितलेलं आहे की तुम्हाला ही जी जाहिरात येणार आहे, ही जाहिरात कधी येणार आहे, फेब्रुवारी 24 मध्ये अपेक्षित होती, फेब्रुवारी 24 मध्ये। पण लक्षात घ्या, फेब्रुवारी मध्ये त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे, म्हणजे त्यांच्या वेबसाईटला एक नोटिफिकेशन दिलेलं आहे की ही जाहिरात येणार होती फेब्रुवारीला, पण आम्ही अनाउन्स करत आहोत ही जाहिरात येणार आहे 9 मार्च पासून। म्हणजे 9 मार्च पासून ते एप्रिल पर्यंत फॉर्म भरण्याची त्यांनी मुदत पण दिलेली आहे। आणि सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे तुमचं एप्रिल पर्यंत तुम्हाला सबमिट करायचं आहे, ते पण मी पुढे दाखवतो। डेट त्यांनी अनाउन्स केली ती पण दाखवतो। आणि ऑक्टोबर डिसेंबरच्या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे, जी CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो आपण। त्या दोन प्रकारच्या CBT 1 CBT 2 या होणार आहे ऑक्टोबर डिसेंबर मध्ये, म्हणजे तुम्हाला वेळ पुष्कळ मिळणार आहे। सो आताही तुमच्याकडे बघितलं तर 6 महिने वेळ आहे, 6 ते 8 महिने तुमच्याकडे वेळ आहे। शॉर्टलिस्ट होणार तुमचं फेब्रुवारी 2025 मध्ये, 1 वर्ष ही प्रोसेस चालणार आहे आणि फेब्रुवारी 2025 मध्ये शॉर्टलिस्ट होऊन तुमचं नियुक्ती तुम्हाला मिळणार आहे। आता एप्रिल 2025 ला पुढचं शेड्यूल येणार आहे असं त्यांनी अनाउन्स केलेलं आहे। चेअरपर्सन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB ही आलेली ऍड किंवा हे नोटिफिकेशन आहे 31 जानेवारीचं, हे तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल। तर नंतरचं नोटिफिकेशन जे आहे ते आलेलं आहे 17 फेब्रुवारीला। 17 फेब्रुवारी नोटिफिकेशन पेपरला पण आलेलं आहे, त्यांच्या वेबसाईटला पण दिलेलं आहे, तुम्ही वेबसाईटला चेक करू शकता। फॉर्म भरण्याची तारीख त्यांनी यामध्ये मेन्शन केली आहे। फॉर्म भरण्याची तारीख आहे बघा 9 मार्च पासून ते 8 एप्रिल पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। म्हणजे जवळपास तुम्हाला 1 महिना कालावधी मिळतो फॉर्म भरण्यासाठी। ही एक्झाम तुमची ऑनलाईनच होणार आहे, ऑफलाईन होणार नाहीये। या एक्झाम मध्ये टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड 3, आता सिग्नल रेल्वे रिक्रुटमेंट मध्ये रेल्वेचे सिग्नल द्यावे लागतात, त्या संदर्भातल्या एकूण जागा आहेत 1100 आणि विविध प्रकारचे ग्रेड 3 मध्ये विविध प्रकारचे टेक्निशियन आहे। सगळे टेक्निशियन म्हणजे फिटर पासून इलेक्ट्रिशियन पासून सगळे जवळपास 70 ते 80 वेगवेगळे ट्रेड आहे, वेगवेगळे ग्रेड आहे किंवा वेगळ्या पद आहे म्हणूया। असे एकूण 7,900 पदांसाठी, टोटल 9,000 पदांसाठी ती जाहिरात येणार आहे। यामध्ये जर आपण बघितलं तुम्हाला पे स्केल इनिशियल जे आहे तुम्हाला 19,900 पासून 29,200 पर्यंत इनिशियल पे बँड आहे। त्यानंतर हे जर बघितलं तुम्ही जवळपास 30,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला इन हँड नंतर मिळणार आहे। पे लेवल पण त्यांनी 5 आणि 2 दिलेली आहे। इथे त्याला मेडिकल स्टँडर्ड असतं बघा, तुम्हाला मेडिकल स्टँडर्डचा चार्ट पण मी पुढे दाखवतो। B1 मेडिकल स्टँडर्ड लागतं आणि यासाठी त्यांनी बघितलं जाहिरात बघा, जाहिरातमध्ये सांगितलेलं आहे त्यात जे असेल स्टँडर्ड ते आपल्याला बघायचं आहे। आता ही एक्झाम, हे जे एज लिमिट आहे 18 ते 36 पर्यंत आणि हे आहे 18 ते 33 पर्यंत, हे ओपनचं दिलेलं आहे। आता यामध्ये इन्क्लुडिंग त्यांनी काय केलेलं आहे, 3-3 वर्ष ऍड करून दिलेले आहेत ऑलरेडी बघा। लक्षात यांनी खाली सांगितलंय की कोविड संदर्भातले 3 इयरचं रिलॅक्सेशन त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे। मग त्या कॅटेगरीनुसार अजून त्यामध्ये रिलॅक्सेशन येणार आहे। म्हणजे 18 ते 36 जर हे असेल तर SC साठी 5 वर्ष अजून शिथिल करण्यात येतील। SC साठी 5 वर्ष ऍड करा, तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो। ST साठी 5 वर्ष शिथिल असतील किंवा OBC साठी 3 वर्ष शिथिल असतील, त्यामध्ये अजून 3 वर्ष ऍड करा, तुम्हाला शिथिलक्षम असणार आहे। सो ही चांगली संधी अजिबात सोडायची नाही। जे विद्यार्थी पात्र असतील त्यांनी नक्की याचा फायदा करून घ्या। पुढे घेऊन जातो, वयोमर्यादा सांगितली, संदर्भ आहे तुम्हाला 2018 ची जाहिरातीचा एक संदर्भ तुम्हाला मी देतो। एज लिमिट मध्ये रिलॅक्सेशन दिली बघा, जसं की SC ST ला रिलॅक्सेशन 5 इयर आहे, OBC ला बघितलं तर 3 इयर रिलॅक्सेशन आहे। त्यानुसार तुम्ही जर दिव्यांग असाल 10 इयर आहे, PWD प्लस OBC, दिव्यांग प्लस OBC नॉन क्रिमिनल 13 वर्ष आहे आणि SC ST PWD दिव्यांग असाल
तर 15 वर्षापर्यंत तुम्हाला काय रिलॅक्सेशन दिलेलं आहे. एक सर्व्हिसमॅनला सुद्धा रिलॅक्सेशन 3 वर्ष दिलंय. तुमची जेवढी सर्व्हिस झाली ती वजा करा, त्यात 3 वर्ष अजून ऍड करा. म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या पोस्टसाठी मला अप्लाय करायचं त्यांनी हे नीट लक्षात घ्या. प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आता यामध्ये त्यांनी सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी डिटेल CN म्हणजेच सेंट्रलाइज ही जी एम्प्लॉयमेंट न्यूज आहे, नोटीस आहे, ती बघायला लावली तुम्ही. ती येणार आहे 9 तारखेला येणार, त्यावेळेस आपण तर बघूच. पण इन अँड डिटेल्स पाठीमागची 2018ची जाहिरात मी तुम्हाला दाखवतो आणि त्यावर आधारित तुम्हाला मी सांगतो. आता किती पदे असणार आहे, तर पदं मी तुम्हाला आत्ताच बोललो 9,000 पदांसाठीची जाहिरात आहे. मग यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे जाहिरात येईल तेव्हा तर कळेल. पण 2018चा संदर्भ लक्षात जर घेतला साधारणतः 10वी प्लस ITI, 12वी प्लस ITI, 10वी प्लस डिप्लोमा, 10वी प्लस इंजिनिअरिंगचा डिग्री, हे सगळे विद्यार्थी म्हणजे वेगवेगळ्या ट्रेडसाठी बरेच हे सगळेच विद्यार्थी पात्र असणार आहे. अगदी 10वीचा विद्यार्थी प्लस ITI असेल, 12वीचा विद्यार्थी क्वालिफाईड आहे, 12वीला मॅथ फिजिक्स असेल तर तोही विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे. किंवा डिप्लोमा केला असेल, इंजिनिअरिंगचा डिप्लोमा वेगळ्या ट्रेड्स असेल तोही विद्यार्थी, किंवा डिग्री जर झाली असेल इंजिनिअरिंगमध्ये तर तोही विद्यार्थी इथे पात्र असणार आहे. जेव्हा स्पेशल ऍड येईल त्या ऍडमध्ये ग्रेड 3 साठी वेगवेगळे जे पद आहेत त्या प्रत्येकासाठी वेगवेगळं एज्युकेशन लागतंय. पण बेसिकली मी तुम्हाला जे सांगितलं आता 10वीचा, ITIचा, डिग्रीचा, डिप्लोमाचा, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. सो शेवट मी तुम्हाला 9 तारखेला परत तुमच्या समोर येणार डिटेल्स सांगतो. पण आत्ताच सांगतो की जे विद्यार्थी जसं की ते 2018ची ऍड आहे, टेक्निशियन ग्रेड 3 फिटर आहे, फिटर वर्कशॉप आहे, फर्निशिंग आहे किंवा ग्राइंडर आहे, हे सगळे पद आहेत. या पदांच्या अगेन्स्ट तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला एक क्रायटेरिया दाखवला एज्युकेशनचा. मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी प्लस ITI तुम्हाला लागणार आहे तो विद्यार्थी चालणार आहे. इथे सगळ्यांना बघा 10वी प्लस ITI इथे शो केलं त्यांनी. त्यानुसार म्हणजे डिग्री जरी असेल तुमच्याकडे फॉर्म भरू शकता. ऍड आल्यावर नक्की कळेल आपल्याला. सो विद्यार्थ्यांनी तयारीत राहायला पाहिजे. परीक्षा पद्धत कशी असणार, 3 टप्प्यात एक्झाम होते. फर्स्ट स्टेज आहे CBT 1, दुसरी CBT 2 आणि नंतर DV असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. असे 3 टप्प्यात तुमची एक्झाम घेतली जाते. लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यातनं क्वालिफाय होऊन सेकंड टप्प्यात जातो आणि सेकंड टप्प्यातलं सेकंड टप्प्यात परत 2 एक्झाम पार्ट 1 पार्ट 2 मध्ये येतात. दुसरी क्वालिफाईंग आहे, पहिली 100 मार्कांची, त्याच्यावरती तुमचं फायनल सिलेक्शन होतं. पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जाताना जेवढ्या जागा त्याच्या 15 पट विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यात जातात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 स्टेपमध्ये एक्झाम होते. पुढे कशी होती सांगतो मी तुम्हाला. बघा, त्यातली पहिली आहे स्टेज 1 आहे CBT 1, जी सगळे देऊ शकतात. जे विद्यार्थी फॉर्म भरतील सगळेच विद्यार्थी येणार आहे. 9,000 जागा आहेत, जवळपास लाखामध्ये फॉर्म येणार आहे. सो CBT 1 ओनली स्क्रीनिंग टेस्ट. ही स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय, फक्त क्वालिफाईंग आहे. इथून तुम्हाला 15 पट विद्यार्थी CBT 2 साठी घेतले जातात. मग बाकीच्या विद्यार्थ्यांना इथे काय आउट होणार ते बाकीचे विद्यार्थी, म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट आहे. यामध्ये बघा 60 मिनिट वेळ आहे, म्हणजे 1 तास तुम्हाला वेळ आहे. 75 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क 75 प्रश्न 75 मार्कांना असेल. निगेटिव्ह मार्किंग 1/3 असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ऍटलिस्ट इलिजिबल होण्यासाठी कमीत कमी मार्क पडले पाहिजे. किती, अनरिझर्व म्हणजे ओपन साठी 40%, 75च्या 40% मार्क पडले पाहिजे. ओबीसीला 30%, SCला 30%, STला 25% मार्क पाडणं गरजेचं आहे. तर तुमचा विचार हा CBT 2 साठी केला जाणार आहे. फर्स्ट. सेकंड, त्यानंतर जे विद्यार्थी ऑलरेडी क्वालिफाईड झाले एवढे मार्क पडून सगळेच जाणार नाही. 15 पट विद्यार्थी मेन्सला किंवा त्यामुळे आपण CBT 2 ला जाणार आहे. त्या कॅटेगरीनुसार 15 पट विद्यार्थी पुढे जाणार आहे. सो त्यानुसार हे पण लक्षात घ्या. याचा सिलेबस काय, 75 प्रश्न म्हणजे किती सब्जेक्ट आहे, 4 सब्जेक्ट आहे. पहिला मॅथमॅटिक्स वरती हा सिलेबस दिला बघा. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, मॅथ आणि रिझनिंग म्हणून आपण त्याला रिझनिंग म्हणूया, तो याला प्रश्न आहे. जनरल सायन्स वरती प्रश्न आहे आणि जनरल अवेअरनेस ऑन करंट अफेअर म्हणजे करंट अफेअर, असे 4 सब्जेक्ट दिले. परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम CBT 1 ची जर बघितली तर हा अभ्यासक्रम आहे. हा पूर्ण वाचून दाखवत नाही, स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. हा अभ्यासक्रम आहे तुमचा. हा 2018चा संदर्भ तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. 2024 साठीचा येईल तेव्हा सांगतोच मी. 2018चा संदर्भ तुमच्या समोर ठेवला, यानुसार तुमचा सिलेबस असणार आहे. त्यानंतर CBT 2 जर आपण बघितली, परीक्षा पद्धत अभ्यासक्रम CBT 2 ला किती विद्यार्थी पात्र होणार आहे, 15 पट विद्यार्थी CBT 1 मधून जाणार आहे. CBT 2 मध्ये 2 पार्ट आहे, त्यातला पहिला एक पार्ट हा आहे. आता यामध्ये बघा, यामध्ये लक्षात घ्या की कॅन्डिडेट फॉर द सेकंड स्टेज एक्झाम शॅल बी बेस्ड ऑन नॉर्मलायझेशन मार्क ऑब्टेन बाय देम इन द फर्स्ट स्टेज. म्हणजे नॉर्मलायझेशन प्रोसेस पण तुमची होणार आहे, कारण लाखो विद्यार्थी एक्झाम देणार, सगळे ऑनलाईन एक्झाम होणार आहे. हा पण एक मुद्दा नीट लक्षात घ्या. त्यानंतर ही एक्झाम जी होणार आहे 2 hours 30 minutes म्हणजे 2.5 तासांची असणार आहे. आता पार्ट 1 आणि पार्ट 2 दोघं एकत्र केलं त्यांनी बरं का, दोघं एकत्र 2.5 तासांची, दोघं एकत्र होणार आहे तुमची. दोघांसाठी 2.5 तास वेळ आहे. जर आता सेकंड स्टेज CBT शॅल हॅव 2 पार्ट्स. पार्ट ए कोणता आहे, हा पार्ट ए आहे. पार्ट ए साठी 1.5 तास वेळ दिला आहे, म्हणजे पार्ट 2 ला किती वेळ असणार तुम्हाला, 1 तास असणार आहे. 1.5 तास दिलेला आहे. 1.5 तास 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. 90 मिनिटात 100 प्रश्न, जवळपास एका प्रश्नाला तुम्हाला 40-45 सेकंद वेळ मिळणार आहे.
आता मिनिमम इथे सुद्धा तुम्हाला मार्क पडलेच पाहिजे कॅटेगरीनुसार. ओपनला 40%, ओबीसीला 30, एससीला 30, एसटीला 30 आणि जे दिव्यांग असते त्यानुसार रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. सो हे मिनिमम मार्क पाडायचे म्हणजे क्वालिफाय होणार नाही तुम्ही. एवढे मार्क असेल तर तुमचा विचार केला जाईल पुढे, अन्यथा नाही. हा जरा पार्ट 1 मध्ये 100 प्रश्न कसे असणार आहे तर इथे सुद्धा तुम्ही बघितलं 4 सब्जेक्ट दिले बघा. मॅथमॅटिक्स आहे, रिझनिंग आहे, सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे, जनरल अवेअरनेस. हा तिसरा सब्जेक्ट फक्त थोडासा बदलतो, बाकी सेम सब्जेक्ट मला सीबीटी 1 ला पण होते. नंतर तुम्ही आता पार्ट 2 सगळंच देणार आहे. जे पार्ट 1 देणार आहे ते पार्ट 2 पण देणार आहे. पार्ट 2 मध्ये पण तुम्ही बघा इथे काय 60 मिनिटं वेळ दिला म्हणजे 1 तास तुम्हाला वेळ आहे. 75 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि तुझा मिनिमम क्वालिफाईंग सगळ्यांसाठी मिनिमम 35% मार्क पडलेच पाहिजे. तर आणि तर तुमचा विचार हा फायनल साठी केला जाणार किंवा डीव्ही साठी केला जाणार आहे. मग आता इथे बघितलं परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम वापरायचा सीबीटी 1 सीबीटी 2 असं दोघांचा बघितला. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. यामध्ये त्यांनी सांगितलं बघा ही जी क्वालिफाईंग टेस्ट आहे ना ही क्वालिफाईंग टेस्ट आहे. ही क्वालिफाईंग टेस्ट डिपेंड करते तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय केलाय. जसं की तुमचा ट्रेड जो काय असेल आयटीआय घेऊन असेल, आयटीआय ट्रेड असेल, तुमचा डिग्रीचा असेल, डिप्लोमाचा असेल, 12वी 10वी एचएससी म्हणजे 10वी 12वी असेल, त्यानुसार तुमचा तो अभ्यासक्रम या पार्ट 2 मध्ये असणार. क्वालिफाईंग साठी 75 मार्कांसाठी 75 प्रश्न आहे, 35% क्वालिफाईंग आहे. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. आता इथे मेडिकल तुम्हाला जसं म्हटलं मेडिकल तुमचे स्टँडर्ड असणं गरजेचं आहे. इथे त्यांनी दाखवलंय बघा फिजिकल फिटनेस A1 साठी, B1 साठी, B2 साठी आणि C1 साठी हे मेडिकल स्टँडर्ड आहेत. यानुसार तुम्हाला लागणार आहे. पुढे मी डिटेल सांगणार तुम्हाला सेपरेट पण एक लक्षात घ्या मेडिकल स्टँडर्ड पण तुमचा असणार आहे. पण निवड पद्धत कशी आहे? फर्स्ट सीबीटीची होणार आहे त्यामध्ये 75 मार्क आहे. काय ही फक्त चाचणी परीक्षा आहे. याच्यात काय होणार फक्त मेन्सला किंवा तुला सीबीटी 2 ला जाणार तुम्ही. सीबीटी 2 ला तुम्ही आलात, सीबीटी 2 ला या मार्कांवरती 100 मार्कांवरती फायनल सिलेक्शन होणार आहे. सीबीटी 2 मध्ये पार्ट 2 जो आहे हा सुद्धा क्वालिफाईंग आहे. 75 पैकी 35% क्वालिफाईंग आहे आणि मग या मार्कांवरती फायनल तुमचं सिलेक्शन डीव्ही साठी होणार आहे. आणि मग डीव्ही मध्ये तुम्ही चांगले डीव्ही मध्ये तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तर ह्या मार्कांवरतीच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. आणि कधी होणार आहे? फेब्रुवारी 2025 ला. म्हणजे 1 वर्ष कालावधीत हे सगळं प्रोसेस होणार आहे. चांगली संधी आहे, चांगलं जॉब आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे बाकीच्या फॅसिलिटी पण भरपूर सारे आहेत. तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल, तुमच्या फॅमिली अलाउन्स असेल, मेडिकल अलाउन्स असणार आहे, इतर राहण्याचा भत्ता असतो वेगळा तुमचा, हे सगळे अलाउन्सेस तुम्हाला मिळणार आहे. खूप चांगली पोस्ट आहे. नक्की याचा विचार तुम्ही करा आणि या संदर्भात तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न कळवा. आता हा फॉर्म जर तुम्ही भरणार असाल तर या फॉर्मसाठी ओपनसाठी 500 रुपये आणि कॅटेगरीच्या उमेदवारांना 250 रुपये फी इथे लागणार आहे, फी चार्ज होणार आहे. आता ही कुठे भरायचंय तर यांनी सगळे जवळपास झोन जेवढे झोन आहे त्या झोनचे ईमेल आयडी पण दिले बघा, वेबसाईट ॲड्रेस दिले. वेबसाईट ॲड्रेस आहे जसं की तुम्ही महाराष्ट्राचे आहात तर मुंबईमधनं हा www.rrbmumbai.gov.in या वेबसाईटला गेला तर तुम्हाला आता मी तुम्हाला जी माहिती दिली हे सगळं नोटिफिकेशन इथे येऊन पडलेले आहेत. व्यवस्थित बघून घ्या. 9 मार्चला तुम्हाला ऍड येईल, जाहिरात येईल, त्यावेळेस फॉर्म भरण्याची लिंक पण ओपन होईल. आता लिंक ओपन आहे का नाही तुम्ही जर बघितलं मी जसं RRB बोर्ड मुंबईचं ओपन केलं हे 2च इम्पॉर्टंट नोटीस आले बघा. कशाच्या अगेन्स्ट 2024 अगेन्स्ट CEN सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट न्यूज 2024 हेच बघायचं आहे. त्याच्यामध्ये 2च आहे. अजून फॉर्म अजून तुम्हाला ऍड बाबत काही नोटिफिकेशन दिलंय की किंवा फॉर्म भरण्याच्या बाबत काही लिंक दिली का नाही. लिंक येणार आहे तेव्हा लिंक आल्यावरती बघूया आपण. पण टच मध्ये राहा. तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडनं ही स्पेशल बॅच 1999 जीएसटी मध्ये फार कमी फी मध्ये ही तुम्हाला उपलब्ध करून देणार. लगेच इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून परचेस करा. काही शंका असेल तर खाली एक नंबर स्क्रोलिंग लाईन वरती फिरतोय त्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या. ही बॅच तुम्हाला जवळपास 1 वर्षापर्यंत व्हॅलिड असणार आहे. त्यामध्ये सीबीटी 1 सीबीटी 2 असं दोन्ही तुम्हाला यामध्ये इन्क्लूड असणार आहे. सो नक्की त्याचा विचार करा आणि अभ्यासाला लागा. इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्या सोबत असणार आहे. काही शंका असेल नक्की करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून द्या. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.